बोलून वार करणाऱ्या लोकांसोबत कसे राहायचे हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण असे लोक सुरुवातीला खूप आपुलकीने गोड शब्दांनी तुमच्यावर विश्वास निर्माण करून हळूहळू तुमचाच वापर करतात आणि योग्य वेळ आली की तुमच्यावरच वार करतात. त्यामुळे अशा लोकांना ओळखणे आणि त्यांच्यासोबत योग्य अंतर ठेवून वागणे हे आपल्या आयुष्यातील मोठे कौशल्य आहे. आता आपण सविस्तरपणे पाहूया की अशा लोकांसोबत नेमके कसे राहायचे आणि स्वतःचे रक्षण कसे करायचे. नंबर 1 मित्रांनो, प्रत्येक गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. अनेक वेळा आपल्याला जो माणूस खूप गोड बोलतो, आपली स्तुती करतो, आपल्याला सतत चांगलेच सांगतो, तो आपला खूप जवळचा आणि चांगला आहे असे वाटते. पण खरे पाहता गोड बोलणे आणि खरे मन हे वेगळे असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर लगेच पूर्ण विश्वास ठेवू नका. थोडा वेळ द्या. त्याचे वागणे, कृती आणि त्याची सवय नीट पहा. कारण माणसाची खरी ओळख त्याच्या शब्दांमध्ये नाही तर कृतीत दिसते. नंबर 2 मित्रांनो, शब्दांपेक्षा कृतीकडे लक्ष द्या. गोड बोलणारे लोक शब्दांनी खूप मोठी चित्रे उभी करतात, पण त्याच्या कृती मात्र त्यांच्या उलट असतात. ते काही सांगतात आणि करतात काही वेगळेच. त्यामुळे एखादी व्यक्ती कितीही चांगले बोलली तरी तिच्या कृतीकडे लक्ष द्या. जर तिचे बोलणे आणि वागणे यात फरक दिसत असेल तर सावध व्हा, कारण तेच त्या व्यक्तीचे खरे रूप असते. नंबर 3 मित्रांनो, आपले वैयक्तिक आयुष्य सर्वांना सांगू नका. अशा लोकांची एक मोठी सवय असते, ते तुमच्याशी जवळीक वाढवतात आणि तुमच्याकडून तुमच्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी जाणून घेतात आणि नंतर त्याच गोष्टींचा वापर तुमच्या विरुद्ध करतात. त्यामुळे तुमच्या मनातील सर्व गोष्टी प्रत्येकाला सांगू नका. काही गोष्टी स्वतःपुरत्या ठेवा, कारण प्रत्येक जण तुमच्या भावना समजून घेणारा नसतो. नंबर 4 मित्रांनो, मर्यादा ठेवा आणि स्पष्ट ठेवा. अशा लोकांना तुमच्या किती जवळ येऊ द्यायचे हे तुम्ही ठरवले पाहिजे. तुमच्या आयुष्यात प्रत्येकासाठी एक मर्यादा ठेवा. कोणाला किती वेळ द्यायचा, किती विश्वास ठेवायचा हे ठरवा. जेव्हा तुम्ही मर्यादा ठेवाल तेव्हा अशा लोकांना तुमच्यावर प्रभाव टाकणे कठीण जाईल. नंबर 5 मित्रांनो, नेहमी शांत राहा पण सतर्क राहा. अशा लोकांशी वागताना रागाने किंवा भावनेने निर्णय घेऊ नका. शांत राहा पण आतून सतर्क राहा. त्यांच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष ठेवा, कारण ते कधी कोणता डाव खेळतील हे सांगता येत नाही. त्यामुळे शांततेत राहून विचारपूर्वक वागणे महत्त्वाचे. नंबर 6 मित्रांनो, स्वतःचा आत्मविश्वास मजबूत ठेवा. गोड बोलून वार करणारे लोक सर्वात आधी तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. ते तुम्हाला कधी गोड बोलून तर कधी हळूहळू कमी लेखून तुमची ताकद कमी करतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, तुमची किंमत ओळखा आणि कोणाच्याही बोलण्यामुळे स्वतःला कमी समजू नका. नंबर 7 मित्रांनो, चुकीचे वागणे लगेच ओळखा आणि दुर्लक्ष करू नका. अनेक वेळा आपण एखाद्या व्यक्तीचे चुकीचे वागणे पाहूनही दुर्लक्ष करतो, कारण ती व्यक्ती आपल्याशी गोड बोलत नसते. पण हीच मोठी चूक ठरते. जर तुम्हाला कोणाचे वागणे चुकीचे वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेच मनात नोंद ठेवा आणि त्या व्यक्तीपासून सावध राहा. नंबर 8 मित्रांनो, आवश्यक असेल तर अंतर ठेवा. काही लोक बदलत नाही. ते कितीही गोड बोलले तरी त्यांची सवय बदलत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून अंतर ठेवणे हेच योग्य असते. स्वतःचे मानसिक आणि भावनिक आरोग्य जपण्यासाठी काही वेळा दूर जाणे गरजेचे असते. नंबर 9 मित्रांनो, प्रत्येकावर विश्वास ठेवण्याची सवय बदला. जी लोक सहजपणे प्रत्येकावर विश्वास ठेवतात ती अशा लोकांची सोपी शिकार बनतात. त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी विचार करा, वेळ द्या आणि मगच विश्वास ठेवा. नंबर 10 मित्रांनो, स्वतःची किंमत ओळखा आणि स्वतःसाठी उभे राहा. जर कोणीतरी तुमच्याशी चुकीचे वागत असेल तर ते सहन करू नका. स्वतःसाठी उभे राहा, कारण तुमची किंमत तुम्हालाच ठरवायची असते. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा इतर लोकही तुमचा आदर करायला शिकतात. नंबर 11 मित्रांनो, गोड बोलण्यामागचा हेतू ओळखा. प्रत्येक गोड बोलणारा माणूस वाईट असेलच असे नाही, पण काही लोक गोड बोलण्याचा उपयोग स्वतःचा
फायदा करून घेण्यासाठी करतात, ते तुम्हाला खुश ठेवतात, तुमची स्तुती करतात आणि नंतर हळूहळू तुमच्याकडून काम काढून घेतात. त्यामुळे कोणी खूपच गोड बोलत असेल तर त्यामागचा हेतू काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. नंबर 12 मित्रांनो, भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. अशा लोकांची मोठी ताकद म्हणजे ते तुमच्या भावना ओळखतात आणि त्याचा फायदा घेतात. त्यामुळे तुम्ही जर भावनिक होऊन निर्णय घेतले तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. कोणताही निर्णय घेताना शांतपणे विचार करा आणि मगच निर्णय घ्या. नंबर 13 मित्रांनो, लोकांना खुश करण्याची सवय कमी करा. जे लोक नेहमी सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात ते अशा लोकांच्या जाळ्यात पटकन अडकतात, कारण ते नाही म्हणू शकत नाहीत. त्यामुळे अनेक वेळी होकार देण्याऐवजी आवश्यक तेव्हा नाही म्हणायला शिका. नंबर 14 मित्रांनो, तुमचे निर्णय स्वतः घ्या. गोड बोलणारे लोक तुमच्यावर प्रभाव टाकून तुमचे निर्णय बदलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय स्वतः घ्या. कोणाच्या प्रभावाखाली येऊन निर्णय घेऊ नका. नंबर 15 मित्रांनो, स्वतःचे गुपित सुरक्षित ठेवा. तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी खूप वैयक्तिक असतात, त्या प्रत्येकाला सांगणे योग्य नसते, कारण चुकीच्या व्यक्तीकडे ही माहिती गेली तर ती तुमच्या विरुद्ध वापरली जाऊ शकते. त्यामुळे गुपिते सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. नंबर 16 मित्रांनो, सतत स्तुती करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. जो माणूस सतत तुमची स्तुती करतो, तुमच्या प्रत्येक गोष्टींचे कौतुक करतो, तो तुमचा खरा असावा असे नाही, कारण खरे मित्र तुमच्या चुका देखील सांगतात. त्यामुळे जे लोक फक्त गोड बोलतात आणि कधी चुकीबद्दल सांगत नाहीत त्यांच्यापासून सावध राहा. नंबर 17 मित्रांनो, स्वतःच्या मर्यादा ओलांडू देऊ नका. अशा लोकांना जर तुम्ही सतत मोकळीक दिली तर ते तुमच्या आयुष्यात खूप खोलवर शिरतात आणि मग त्यांना थांबवणे कठीण होते. त्यामुळे सुरुवातीलाच तुमच्या मर्यादा स्पष्ट ठेवा. नंबर 18 मित्रांनो, वेळोवेळी लोकांचे मूल्यांकन करा. तुमच्या आयुष्यातील लोक कोण आहेत, ते कसे वागतात हे वेळोवेळी तपासा, कारण काही लोक सुरुवातीला चांगले वाटतात पण नंतर त्यांचे खरे रूप समोर येते. त्यामुळे वेळोवेळी विचार करा आणि कोण तुमच्यासाठी योग्य आहे. नंबर 19, मनावर नियंत्रण ठेवा. अशा लोकांच्या बोलण्यामुळे अनेक वेळा आपले मन ढळते, आपण त्याच्या शब्दावर विश्वास ठेवतो. त्यामुळे स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून तुम्ही चुकीच्या लोकांच्या प्रभावाखाली जाणार नाही. नंबर 20 मित्रांनो, स्वतःला सतत मजबूत बनवत राहा. जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या मजबूत असते तिला कोणीही सहज फसवू शकत नाही. त्यामुळे स्वतःला मजबूत बनवा, नवीन गोष्टी शिका, स्वतःचा विकास करा आणि कोणाच्याही बोलण्यावर अवलंबून राहू नका. नंबर 21 मित्रांनो, नात्यांमध्ये समतोल ठेवा. एकतर्फी नाते कधी चांगले नसते. जर तुम्हीच नेहमी देत असाल आणि समोरचा फक्त घेत असेल तर ते नाते धोकादायक असते. त्यामुळे नात्यांमध्ये समतोल ठेवा. नंबर 22 मित्रांनो, लोकांच्या शब्दावर नाही तर त्यांच्या सवयीवर लक्ष ठेवा. एखादा माणूस काय बोलतो यापेक्षा तो रोज कसा वागतो हे महत्त्वाचे असते, कारण सवयी कधीच खोट्या नसतात. त्यामुळे सवयी पाहून माणूस ओळखा. नंबर 23 मित्रांनो, चुकीच्या लोकांना वेळ देऊ नका. तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे, तो योग्य लोकांसाठी वापरा. जे लोक तुमचा फायदा घेतात त्यांच्यावर वेळ वाया घालवू नका. नंबर 24 मित्रांनो, आवश्यक असेल तर ठामपणे उत्तर द्या. जर कोणी तुमच्याशी चुकीचे वागत असेल तर गप्प बसू नका, ठामपणे उत्तर द्या, कारण काही लोकांना फक्त ठामपणा समजतो. नंबर 25 मित्रांनो, खऱ्या आणि खोट्या नात्यांमध्ये फरक ओळखा. खरे नाते तुमच्या चांगल्या वाईट दोन्ही काळात सोबत असते, पण खोटे नाते फक्त स्वार्थासाठी असते. त्यामुळे हा फरक ओळखणे खूप गरजेचे आहे. शेवटी लक्षात ठेवा की आयुष्यात प्रत्येकजण तुमचा चांगला विचार करणारा असेलच असे नाही. काही लोक तुमच्या आयुष्यात येतात ते तुम्हाला शिकवण्यासाठी येतात आणि त्यांच्याकडून मिळालेला अनुभव तुम्हाला पुढे मजबूत बनवतो. त्यामुळे प्रत्येक अनुभवातून शिका, स्वतःला जपा आणि शहाणपणाने आयुष्य जगा, कारण खरे सुख आणि शांतता ही योग्य लोकांसोबत आणि योग्य निर्णयामधूनच मिळते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.